हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पॅकनेक बॅक पार्टची कटिंग केली होती. आता फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे पॅकनेकमध्येच. तर प्रिन्सेस कटमध्ये या ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर हे बघा, हे मेजरमेंट आहे. ब्लाऊजची उंची 15, फुल शोल्डर आहे 15 आहे फुल शोल्डर. पण इथे मी लिहून घेते. फुल शोल्डर 15 आहे, छाती 33.5 आहे, कमर 29 आहे, शोल्डर टू अपेक्स 9.5, अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे, पुढचा गळा 4.5 आहे, मागचा बेल्ट 4.5चा तयार आहे. त्यानंतर तयार शोल्डर 2.5 इंच आहे, बाही 10.5 वर, दंड घेरतीचा 10 इंच आहे, 5 वर 12 आहे आणि 8 वर 11 आहे. तर अशा प्रकारे आपले मेजरमेंट आहे. यानुसार आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे. चला तर आता कटिंग बघू. इथे मी न्यूजपेपर घेतला आहे. वरतून एक सरळ लाईन देऊन घेते. सरळ लाईन देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला आता शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर आपलं 15 इंच आहे. हे बघा, 15 इंच शोल्डर आहे. तर 15चं निम्मं झालं 7.5. तर हे बघा, इथून फोल्ड बाजूकून टेपाचा ठेवून 7.5 मार्किंग करते. त्यानंतर गळा रुंदीचं देखील 2.5 इंच मार्किंग करून घेते. आता इथून बघा, डाऊन आपण 1 इंच जायचो. पण आता हे पॅकनेक आहे. पॅकनेकमुळे आपल्याला डाऊन आपल्या शोल्डरच्या रेडी शोल्डरनुसार जावं लागणार आहे. तर मी तुम्हाला इथे चार्ट दाखवते. तर आपल्याला चार्टनुसारच आपल्याला आपल्या शोल्डर डाऊन जायचं आहे. तर हे बघा, हा पॅकनेक शोल्डर डाऊन चार्ट आहे. हे बघा, फुल शोल्डर किती आहे आपलं 15 इंच. तर कोणत्या लाईनमध्ये येते हे बघा, ह्या तिसऱ्या लाईनमध्ये येते. तर शोल्डर डाऊन किती, तिथं 1.5 इंच आहे. त्याच्यानंतर नेक विथ पण दिलेली बघा 2.5 इंच. तुमचं जसं शोल्डर असेल त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे. आपलं आता 15 आहे. तर हे बघा, ह्या लाईनमध्ये येते. तर मी 1.5 इंच डाऊन जाते. आता हे बघा, जिथून शोल्डरचं मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला 1.5 इंच डाऊन जायचं आहे. साईजनुसारच जायचं आहे. आता आपण हे स्केलने जोडून घेऊ. त्यानंतर बघा, इथून आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची. आता हा फ्रंट पार्ट आहे. आर्म होलच्या मार्किंगसाठी सुद्धा आपल्याला पॅकनेकचा चार्ट बघावा लागेल, कारण हे ब्लाऊज आपलं पॅकनेक आहे. त्यामुळे पॅकनेकचा चार्ट बघावा लागेल. इथे मी तुम्हाला पॅकनेकचा देखील चार्ट दाखवते. आता सेम आपण जे बॅकला आलो होतं तेच फ्रंटला येणार आहे, पण मी तुम्हाला परत दाखवते. बघा, हा पॅकनेक फॉर्म्युला आहे. आपली छातीचं माप आहे 33.5. दुसऱ्या लाईनमध्ये येतं आहे. हे बघा, छाती भागिले 6 प्लस 1 इंच. तर 33.5 भागिले 6 अधिक 1 इंच किती झाले 6.5. तर हे बघा, इथून 1.5 इंच डाऊन गेलं आहे, तिथून आपल्याला 6.5 मार्किंग करायची. हे बघा, इथून असं मी टेप ठेवते, 6.5 मार्किंग करते. सरळ लाईन देऊन घेऊया. त्यानंतर बघा, इथं आपल्याला छातीची मार्किंग टाकायची आहे. आता पॅकनेक आहे. पॅकनेकला आपण कंपल्सरी लुझिंग देतो. आपण डीपनेक असल्यावर किती लुझिंग येतो 1.5 इंच. पण आता हे पॅकनेक आहे त्यामुळे 2.5 इंच कंपल्सरी लुझिंग द्यायची. आपल्या छातीचं माप कोणतंही असू द्या, आपल्याला लुझिंग ही कंपल्सरी आहे. हे बघा, 33.5 अधिक 2.5 इंच किती झाले 36. तर 36चं हे बघा, 36ला 4ने भागायचे तर किती 9 इंच. तर हे बघा, इथून फोल्ड बाजूकून टेप ठेवायचा आपल्याला आणि 9 इंच मार्किंग करायची. पुढं शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागणार नाही, कारण पॅकनेक आहे. पॅकनेकला आपण शोल्डर मायनस करत नाही. तर हे बघा, जिथून डाऊन गेलं आहे तिथं टेप ठेवायचा, त्याचा सेंटर काढायचा आहे. सेंटरवर एक मार्किंग केली. त्यानंतर आता इथं आपलं शोल्डर किती आलं होतं 7.5 इंच. तर इथं आपण किती घेणार आहे 1 इंच कमी घेणार आहे. इथं 7.5 आलं होतं तर इथं 6.5 घेणार आहे. आपण बॅकला किती घेतलं होतं अर्धा इंच कमी घेतलं होतं. आता फ्रंटला 1 इंच कमी घेणार आहे, लक्षात ठेवा. तर हे बघा, इथं मी 6.5 मार्किंग करते. त्यानंतर इथं पण देखील 6.5च मार्किंग करायची छातीच्या लाईन. तर स्केलने आपण जोडून घेऊ.
त्यानंतर बघा आता इथं डाऊन किती जायचं आहे आपल्याला, पाऊण इंच. फ्रंटला किती गेलो होतं आपण, फ्रंटला गेलो होतो 1 इंच, सॉरी बॅकला गेलो होतो 1 इंच. आता फ्रंटला जाणार आहे पाऊण इंच. तर हे बघा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचं आहे. ते बघा आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा आता आपले हे पॅक नेक आहे, त्यामुळे आपल्याला इथं मायनस करावं लागणार आहे. कारण जर मायनस नाही केलं तर हे शोल्डर आपले बाहेर येतील आणि ते व्यवस्थित वाटणार नाही. त्यासाठी आपल्याला देखील पण बॅकला देखील मायनस केलं होतं, आता फ्रंटला पण मायनस करावं लागणार आहे. हा बोट नेक शोल्डर मायनससाठी, हा पॅक नेकसाठी वापरायचा आहे आपल्याला. तर आपले रेडी शोल्डर किती आहे 2.5 इंच, तर किती मायनस होतं आहे, अर्धा इंच. सेम बॅकला पण तेवढंच झालं. तर हे बघा इथून अर्धा इंच मार्किंग केली. मार्किंग करून घ्यायची, इथं जॉईन करून घ्यायचं इथे. त्यानंतर हे आपलं एवढं मायनस होऊन जाईल. त्यानंतर बघा आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची, तर त्यासाठी काय करायचं आहे, बघा इथून जे मायनस झाले तिथून ते इकडे बघा इथं याचं सेंटर काढायचं आहे. सेंटर एक मार्किंग करायची, तिथं टेप ठेवायचं आहे आपल्याला. असं ब्लाऊजची उंची घ्यायची. तर ब्लाऊजची उंची आपली किती 15 इंच आहे. आता फ्रंट पार्टला आपण 1.5 इंच लुजिंग देत असतो, बॅकला 1 इंच देतो, फ्रंटला 1.5 इंच देतो. तर हे बघा 16.5 मार्किंग केली मी. त्यानंतर असं स्टेप ठेवून शोल्डर टू अपेक्सची देखील मार्किंग करून घेते. अपेक्स टू अपेक्स, शोल्डर टू अपेक्स आपलं 9.5 आहे, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून मी, सॉरी 10 इंच आहे, तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 10.5 मार्किंग केली. शोल्डर टू अपेक्सची 10 इंच आहे, तर 10.5 मार्किंग केली. त्यानंतर बघा फ्रंटचा गळा घेणार आहे मी 4.5 इंच. हे बघा इथं मार्किंग केली मी 4.5 इंचावर. आता हे पॅक नेक आहे, त्यामुळे आपल्याला पुढचा गळा थोडा कमीच घ्यावा लागेल, जास्त डीप नेकसारखा नाही घ्यावा लागणार. आणि जर तुम्हाला घ्यायचाच असेल तर तुम्हाला इथं पुढच्यातलं सर्व डीप नेकचा वापरावं लागणार आहे, आर्महोल वगैरे सर्व. तर हे बघा अशा पद्धतीने आता मी मार्किंग करून घेतली. आता बघा आपल्याला इथं रेडी शोल्डरची मार्किंग करायची. आता रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्यात 3.5वर मार्किंग करते. तर गळारुंदी किती येते 3.5 इंच. आता इथं पण आपण 3.5वरच मार्किंग करू आणि बॉक्स बनवून घेऊ. पण फ्रेंच कवने शेप देऊन घेऊ. त्यानंतर बघा इथं आपल्याला अपेक्स टू अपेक्सची मार्किंग करायची. आपल्या अपेक्स टू अपेक्स किती 7 इंच आहे, तर मी इथं 3.5 मार्किंग करते. त्यानंतर इथं 3.5 केली, कमरच्या लाईनवर 3 इंचावर करते. हे बघा. त्यानंतर आपल्याला आता प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करायचा आहे, त्यासाठी आपल्याला इथं टक्स मार्किंग करावं लागेल. तर टक्स मार्किंगसाठी मी तुम्हाला चार्ट दाखवते इथं. तर बघा हा टक्स चार्ट आहे. आपली छातीचं माप किती 33.5, कोणत्या लाईनमध्ये येतं आहे, पहिल्या लाईनमध्ये येतं आहे बघा. कमरचा टक्स 2.5 इंचाचा, आर्महोलचा 1.25 इंचाचा. तुमचं ज्या लाईनमध्ये येत असलं त्या लाईनमध्ये घ्यायचं आहे. लक्षात ठेवा जे आपण मेन मार्जिन घेतलं आहे ना, म्हणजे छातीचं जे मेन घेतलं आहे ते घेतलं आहे, त्याच्यात लुझिंग ॲड करून ते छातीचं माप घ्यायचं नाही. जे आपण अगोदर आपलं आहे ना 33.5, तर ते घ्यायचं आहे. त्याच्यात नंतर आपण लुझिंग देतो ते नाही घ्यायचं आहे. तर किती 2.5 इंच, तिथं 2.5 इंचाचा टक्स घेते मी. स्केलने जोडून घ्यायचं आहे. इकडे देखील सेम जोडून घेते. त्यानंतर बघा आपल्याला इथं कमरची मार्किंग करायची. आपली कमर किती आहे 29, तिला भागिले 4 करायचं, किती 7.25. तर इथून 7.25वर कमरची मार्किंग करते मी. बघा 7.25 कमरची मार्किंग. आता हा जो 2.5 इंचाचा टक्स घेतला आहे हा मायनस होणार आहे, याची देखील मार्जिन घ्यावं लागेल. म्हणजे ही देखील 2.5 इंचाच्या टक्सची मार्जिन, पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. स्केलने आपण आता हे सर्व जोडून घेऊ अगोदर.
हे बघा, तर आपली एवढी मार्किंग झाली. आता बघा आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल, ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. म्हणजे ह्या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. हे बघा, इथून असं टेप ठेवती, एक सेंटरवर मार्किंग करती, पुन्हा एक तिथून एक वरती टेप ठेवायचा, पुन्हा त्या सेंटरवर एक मार्किंग करायची, पुन्हा एक सेंटरवर मार्किंग करायची. म्हणजे या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं, मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं. स्केलने आता आपण अगोदर जोडून घेऊ ते. इकडे देखील जोडून घ्यायचे आणि इथून एक लाईन इतका असा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे बघा, एवढं आपण आकार देऊन घेतला आहे सेंटर काढून. आता आपल्याला लाईन चेक करून घ्यायची. आता ही किती, 6 इंच. आता ही पण आपल्याला तेवढीच पाहिजे, त्यासाठी आपण चेक करून घेऊ. हे बघा, इथं 6.5 इंच मार्किंग केली म्हणजे आपल्या दोन्ही लाईन सारख्या होऊन जातील. तर बघा, इथं जेवढं आलं आहे त्याच्या डबलने आपल्याला इथे घ्यायचं आहे 1 इंच. त्यानंतर इथं देखील सेम तेवढंच घ्यायचं आहे बघा, अर्धा इंच. त्यानंतर इकडे देखील अर्धा इंच घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं हे मार्जिन आलं आहे तिथं त्याच्या डबलने आपण इथे घेतलं आहे. त्याच्यानंतर इथं जेवढं आलं आहे तेवढंच इथे घेतलं आहे, इथे देखील तेवढंच घेतलं आहे. आता आपण स्केलने हे सर्व जोडून घेऊ. स्केल अशी ठेवायची आपल्याला या ज्या फिटिंगच्या लाईनला टच करून, आणि इथं जॉईन करून घ्यायची. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आर्महोलचा टक्स घ्यायचा आहे. तर आर्महोलचा आपला हा किती, 2.5 इंच. तर आर्महोलचा किती आहे, 1.25 इंच. छातीच्या लाईनवर आपल्याला असा टेप ठेवायचा आहे. जिथं टच होते तिथं मार्क करायचं आहे बघा इथं. त्यानंतर ह्या 1.25 इंचाचा अर्ध करायचं आहे आपल्याला. ते इथं मार्किंग करायची. तर बघा, टेप असा ठेवायचा आहे ह्या मार्जिनच्या अर्धा इंच गॅप सोडून. हे बघा असा, आणि इथं 1.25 इंच मार्किंग करून घेते. म्हणजे पूर्ण टक्स आपल्याला 1.25 इंचाचा घ्यायचा आहे. तर आता शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जोडून घेऊ आपण तो. तर हे दोन्ही आपल्याला टक्स देखील चेक करून घ्यायचे. आता हा किती आहे आपला, 6 इंचाला 5.25 आहे हा. तर हा बी तेवढाच पाहिजे आपल्याला. तर बाहेर जातोय तेवढं जाऊ द्यायचं, त्याच्यावर मार्क करून घ्यायचं. ही जी लाईन ड्रॉ केली आहे तिला ते जॉईंट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. तर इथं आर्महोलचा शेप देऊन घेतली, नवीन आर्महोल ड्रॉ करून घ्यायचे. हे बघ, अशा पद्धतीने आता आपली फ्रंट पार्टच्या पॅकनेक ब्लाऊजची एवढी मार्किंग झाली. हे बघ, आता इथं देखील टक्स घ्यायचं आहे. तर मी इथं नाही घेतला तरी चालेल, पण आपण घेऊन घेऊ. तुम्हाला जर समज आता मी बॅकला हुक लावणार आहे, तुम्हाला जर फ्रंटला हुक लावायची असेल तर तुम्ही इथं टक्स घ्यायचा आहे 1 इंचाचा. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. थोडा जास्ती झाला आहे तो. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या बॅक पार्टची एवढी मार्किंग झाली आहे. आता आपण कट करून घेऊ. आता आपण कटिंग करून घेऊ. जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची आपल्याला. आपण आर्महोल नंतर कट करणार आहे. त्यानंतर हा टक्स कट करून घेऊ, तेव्हाच आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देता येईल.
त्यानंतर बघा हे जे दोन्ही टक्स म्हणजे मार्किंग केली आपण ते असे दोन्ही एकावर एक व्यवस्थित ठेवायचे असे. आपला आर्महोल जॉईंट होतोय का नवीन ड्रॉ केलेला तो बघायचा आहे. तर होतोय हे बघा अशा पद्धतीने. आता आपण तो कट करून घेऊ. हे बघा आर्महोल कट करून घेतला आहे. आता इथे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा इथून आपल्याला जे आपण फोल्ड केलं आहे तिथून अर्धा इंच डाऊन जायचं आहे खाली. त्यानंतर हे बघा इथून ते इथपर्यंत आपल्याला ह्या लाईनचा सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायची. 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. तर फ्रेंच कर्वने आपण आकार देऊन घेऊ. हे बघा अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. आता मी कट करून घेते. आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता बघा आपलं एवढं फ्रंट पार्टची मार्किंग झाली. आता आपल्याला हेच बॅक पार्टवर ठेवून देखील कट करायचे. तर इथे मी बॅक पार्ट घेते आता. तर हा बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची मार्किंग केली होती. तर हे बघा इथून आपल्याला अर्धा इंच गॅप ठेवायचं आहे कारण आपलं पॅक नेक आहे त्यामुळे. ते इथून मी मार्किंग करते दुसऱ्या पेनने. तर आपण फ्रेंच कर्वने आकार द्यावा लागेल. इथपर्यंत आपल्याला सरळ ठेवायचे. हे बघा इथं सरळ ठेवायचे पण पुढे फ्रेंच कर्वने आकार द्यायचा आहे आर्महोलचा. हे बघा असा. आता आपण मार्किंग केली. अगोदर मागची उंची चेक करून घेऊ ब्लाऊजची. तर हे बघा इथून असा टेप ठेवायचा आहे. तर किती येते उंची 15. मी जेवढी येते तेवढीच ठेवणार आहे कारण ती शिवून तयार आपली 14 होणार आहे. कट करून घेते. जसं मार्किंग केली तशीच कटिंग करायची. हे बघा बॅक पार्ट देखील आपला मार्क झाला आहे. आता बघा कुठे शिलाईचं वाढवायचं. आता तुम्ही जर बॅकला हुक करणार असेल ते हे बघा ह्या फोल्ड बाजूकून अर्धा इंच आय हुक पट्टीसाठी वाढवायचे. त्यानंतर तुम्हाला प्रिन्सेस कटचं तर माहिती आहे. प्रिन्सेस कट जिथून जॉईंट होतो तिथून अर्धा इंच दोन्ही बाजूला वाढवावं लागतं. दोन्ही पार्टला हे बघा इथं असा जॉईंट होतो तो. तर हे इकडनं पण अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला आणि इकडनं पण अर्धा इंच वाढवायचं आहे. पुढच्या बाजूने तुम्ही आय हुक पट्टी ठेवणार असाल तर तुम्हाला इकडे आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन ठेवायची. तर अशा प्रकारे आपल्या पॅकनेकच्या सर्व पॅटर्नची कटिंग झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.